मालवणच्या मच्छी मार्केटमधनं प्रॉन्स आणि पापलेटा आणून या समोरच्या घरात द्यायची होती आम्हाला. या समोरच्या घरातला जो होमस्टे होता त्यांच्या होमस्टेमध्ये आम्ही राहिलेलो आणि लोकेशन होतं ते अतिशय उत्कृष्ट होतं. लोकेशन मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेनच, पण सध्या तरी आम्ही आणलेलं साहित्य या दादाकडे देतो आणि मग आमची ऑर्डर सांगतो. या ठिकाणी माझा मेहुणा बऱ्याच वेळा आलेला, त्यामुळे या दादाची आणि माझ्या मेहुण्याची बऱ्यापैकी ओळख होती आणि आम्ही ॲडव्हान्समध्ये या होमस्टेचं बुकिंग केलेलं. 2000 रुपये पर डे असा याचा रेट आहे, पण लोकेशन बघितलं तर तो रेट काहीच वाटणार नाही. अगदी बेडवर आपल्याला बसलो तरी देखील सनसेट दिसतो. जसजसं वाळू तुडवत आम्ही आमच्या रूमकडे चाललो तसतसा समुद्रावरनं येणारा वाऱ्याचा आवाज आणि समुद्राच्या लाटांचा आवाज हे येऊ लागले. थोडंसं पुढं गेल्यानंतर डाव्या बाजूला दिसतं ते त्यांचं किचन आहे. म्हणजे जे आपण पदार्थ बनवायला सांगतो ते या किचनमध्ये ते बनवतात. आयदर इथं बसून आपण खाऊ शकतो किंवा जर बनवलेले पदार्थ आपल्याला रूममध्ये हवे असतील, रूमच्या गॅलरीत बसून जर खायचं असेल तर तशी देखील सोय यांनी केलेली आहे. याच होमस्टेच्या 4 खोल्या आहेत. 2 आहेत ते ग्राउंड फ्लोअरला आहेत आणि 2 आहेत ते फर्स्ट फ्लोअरला आहेत. आम्ही वरच्या फ्लोअरवरची घेतलेली आणि पायऱ्या चढून हा जिना चढून जसं वर आलो तसं समोरचं दृश्य बघून खरोखर थक्क व्हायला होतं. एवढं सुंदर दृश्य आहे ते. या होमस्टेचं एक्झॅक्ट लोकेशन म्हणाल तर ते तारकर्ली आणि देवबागच्या मध्ये आहे. तारकर्ली एवढी गर्दी इथं बिलकुल नाही आहे. अगदी प्रायव्हेट बीच असल्यासारखं एकदम तुरळक माणसं असतात. आपल्याला हवं तेव्हा आपण बीचवर जाऊ शकतो, गर्दी नसते. बीचवरच्या वाळूत अनवाणी पायाने चालायचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा एकांत ठिकाणी बीचवर जायला हवं आणि तशापैकीच हा एक बीच आहे. समुद्राकडनं बघितलं तर या समोर ज्या 2 बिल्डिंग्स दिसतात त्यातली हिरव्या रंगाची बिल्डिंग आहे, त्यात आम्ही रूम घेतलेली आहे. गॅलरीतून सनसेट बघून बीचवर चालायला जाऊया म्हणून आम्ही खाली उतरलो. क्षितिजा पलीकडे बुडणारा सूर्य आणि क्षितिजावर तरंगणाऱ्या बोटी ह्या कमालीच्या दिसत होत्या. आजूबाजूच्या होमस्टेमध्ये राहिलेले लोक आता समुद्रात उतरू लागले होते, पण गर्दी मात्र बिलकुल नव्हती. पायातल्या चपला बाजूला काढून ठेवून आम्हीही समुद्राच्या पाण्यात फिरायला सुरुवात केली. बाजूच्या होमस्टेमधली लोक थोडेसे लांब दिसत होते आणि नाही म्हणायला एक काळं कुत्रं आमचा आडोसा घेऊन दुसऱ्या कुत्र्यांच्यावर भुंकत होतं. यांच्या राड्यात उगाच ते मध्ये आम्हाला घ्यायचं ह्याची आम्हाला भीती लागलेली, पण जा म्हटलं तरी ते जाती नव्हतं. शेवटी त्याला आमची भीती कळाली असावी. मग ते बिचारं एका ठिकाणी बसलं आणि मग त्याला बाय बाय करून आम्ही पुढे निघालो. सनसेट झाल्यानंतरचा हा बीचचा सीन होता तो अगदी एडिटिंगमध्ये कलर करेक्शन केल्यासारखा दिसत होता. अगदी संध्याकाळी तुम्हाला इकडं बसायचं असेल, या बीचवर बसायचं असेल तर खुर्च्या आणि टेबल देखील मांडून देण्याची व्यवस्था या होमस्टेची आहे. पण आम्ही मात्र आमच्या गॅलरीत बसून जेवणाचा आनंद लुटणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळचा नजारा हा असा आहे. स्वच्छ प्रखर ऊन होतं. या समोर ज्या बोटी दिसत आहेत त्यात रात्री लाईट चमकत होत्या. म्हणजे सोलारवर या लाईट असतात आणि या बोटी ज्यावेळी समुद्रात असतात ते सिग्नल दिसावेत म्हणून ते दिवे सतत फ्लॅश होत असतात, पण दिवसा ते आपल्याला समजत नाही. आमचं आजचं जे शेड्यूल होतं ते थोडासा ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर आम्ही डॉल्फिन राईड आणि जवळच असणारे लाईट हाऊस बघायला जाणार होतो. आम्ही लेट उठल्यामुळं बीचवर लोक दिसत नव्हते. प्रॉबॅबली ते सकाळी लवकर चालून गेलीही असतील, पण कालचा इव्हिनिंग वॉक झाला असला तरी मन भरलं नव्हतं. सकाळी पुन्हा एकदा या बीचवर आम्ही चालायला निघालो. थोडंसं पुढं चालून गेलोच असेल एवढ्यात ही श्वानांची फॅमिली आमच्याकडे धावत आली. मला कुत्र्यांची भीती वाटत नाही, पण मजेत चावणाऱ्या कुत्र्यांची भीती वाटते आणि एखादा तसा कुत्रा निघायला नको याची मी जागोजागी खबरदारी घेत असतो. मॉर्निंग वॉक, रादर लेट मॉर्निंग वॉक, अंघोळ आणि ब्रेकफास्ट केला
आणि आमच्या पुढच्या शेड्यूलच्या तयारीला आम्ही लागलो. आम्हाला जायचं होतं डॉल्फिन सफारीला आणि समुद्राच्या आत 16 ते 18 किलोमीटर दूरवर असणाऱ्या लाईट हाऊस बघायला.